नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. स्टडी हेल्पर कोचिंग क्लासेस अहेरी येथे तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण मॅथ सब्जेक्ट मधील आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे कॉइन अँड करन्सी नोट्स, तर हा चॅप्टर आज बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मॅथमध्ये भरपूरसे चॅप्टर आपले कव्हर झालेले आहे आणि पेपरच्या दृष्टीने तुम्हाला जे काही इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत ते सगळे मी व्यवस्थितरित्या इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आजचा आपला टॉपिक काय आहे त्या ठिकाणी कॉइन अँड करन्सी नोट्स. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण कॉइन म्हणतो तर ₹1 कॉइन असतं, ₹2 कॉइन असतं, त्याच्यानंतर ₹5 कॉइन असतं, ₹10 कॉइन असतं आणि ₹20 कॉइन्स असतं. आता ज्यावेळेला आपण नोट्सचा विचार करतो तर आपल्याला माहिती आहे जनरली आपण ₹10, ₹20, ₹50, ₹100, ₹200, त्याच्यानंतर ₹500 या प्रकारच्या नोट्स काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. मग या टॉपिकवर बघा नेमकं पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि येणारे प्रश्न हे कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर सगळ्यांनी लक्षपूर्वक अभ्यास करायचा कारण पेपर जवळ-जवळ येत आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासाची स्पीड सुद्धा वाढणं गरजेचं आहे. आणि यावर्षीच्या 5th क्लासच्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये बघा या टॉपिकवर एक प्रश्न आलेला होता. त्याच्यामुळे या टॉपिककडे लक्ष द्या. तर चला आपण स्टार्ट करूया. आपला जो फर्स्ट क्वेशन आहे, हा फर्स्ट क्वेशन काय आहे बघा त्या ठिकाणी, की क्वेशन मी पहिल्यांदा रीड करते. इफ इक्वल नंबर ऑफ ₹5, ₹10 and ₹20 notes amount to ₹805, फाइंड द नंबर ऑफ नोट्स ऑफ each kind. बघा म्हणजे काय म्हटलेलं आहे, की एक पर्सन आहे त्याच्याजवळ टोटल अमाउंट किती आहे तर 805 आणि बघा तर ही जी टोटल अमाउंट आहे ही कधी कंप्लीट होते, की त्याच्याजवळ काय म्हटलेलं आहे, की ₹5 ची आहे, ₹10 ची आणि ₹20 ची नोट्स आहे आणि ते नोट्स कसे आहेत त्या ठिकाणी इक्वली नंबर आहे. मग अशा कंडिशनमध्ये काय म्हटलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ नोट्स. बघा या प्रकारचा जर क्वेशन आला, की तुम्हाला टोटल अमाउंट दिलेला आहे आणि तो जो पर्सन आहे, की त्याच्याजवळ ₹5, ₹10, ₹20 च्या नोट्स आहे. परंतु ते कसे आहेत त्या ठिकाणी इक्वल नंबरमध्ये आहे. तर अशा फॉर्ममध्ये बघा काय करायचं त्या ठिकाणी एक कॉमन मल्टिपल कन्सिडर करायचं एक्स किंवा सरळ-सरळ डायरेक्ट काय करायचं बघा, की हा जो 5 आहे, 5 प्लस 10 प्लस काय करायचं या ठिकाणी 20 म्हणजे 5 प्लस 10 प्लस 20 इज इक्वल टू काय होणार त्या ठिकाणी 35 आणि हे जे आलेलं नंबर आहे किती 35 याला काय करायचं त्या ठिकाणी टोटल जो अमाउंट आहे किती 805 त्याला डिव्हायडेड करायचं त्या ठिकाणी 35 ने. आता बघा आपल्याला डिव्हाईड करून बघायचंय की 805 डिव्हायडेड बाय 35 काय होणार तर 35 वन जा 35 35 टू जा किती होणार या ठिकाणी 70. ओके. आता 80 मायनस 70 किती 10 आणि हा 5. आता आपल्याला माहिती आहे की 35 चं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर बघा 35 काय होईल त्या ठिकाणी 3 जा 35 3 जा हा किती यायला पाहिजे त्या ठिकाणी तर 105 म्हणजे या ठिकाणी काय होतं, की हा जो पर्टिक्युलर क्वेशन आहे, इथे बघा आन्सर कितीला आहे 23 इतका आलेला आहे. म्हणजे तो जो पर्सन आहे त्याच्याकडे ₹5 च्या 23 नोट्स आहे, ₹10 च्या 23 नोट्स आहे आणि ₹20 च्या 23 नोट्स आहे आणि त्यावेळेला त्याची जी टोटल अमाउंट आहे ती किती झालेली आहे 805. म्हणजे या प्रकारचा क्वेशन जर आला बघा, तर इक्वल नंबर ऑफ नोट्स प्रेझेंट आहे. तर काय करायचं? ज्या नोट्स आहे त्याची टोटल करायची आणि त्याला काय करायचं अमाउंटने डिव्हाईड करायचं म्हणजे तुमचं फायनल आन्सर मिळते. ओके. म्हणजे हा जो क्वेशन नंबर फर्स्ट आहे बघा त्याचा ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय असेल त्या ठिकाणी आन्सर असेल. ओके. आता इथे बघा क्वेशन नंबर सेकंडचा जर विचार केला तर काय म्हटलेलं आहे, की कियारा बॉट 2 इरेजर फॉर ₹3 ईच एंड 5 पेन्सिल फॉर ₹4 ईच. शी गिव्ह अ ₹50 नोट टू द शॉपकीपर. हाऊ मच मनी विल शी गेट बॅक? बघा कियारा नावाची एक मुलगी आहे. तिने काय केली ती शॉपमध्ये गेली आणि तिने काय केले 2 इरेजर घेतले. एका इरेजरची जी व्हॅल्यू होती, जी प्राइस होती ती ₹3 होती. बघा काय होतंय, की 1 इरेजरची जी प्राइस आहे ती ₹3 आहे. तिने किती इरेजर घेतले? तर 2 इरेजर घेतले. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 मीन्स काय होईल त्या ठिकाणी ₹6. हे कशासाठी तिने पेड केलेले असेल त्या ठिकाणी? तर इरेजरसाठी पेड केले असेल. ओके. आता बघा तिने 5 पेन्सिल घेतलेल्या आहे. किती पेन्सिल घेतलेल्या आहे? 5 पेन्सिल. एका पेन्सिलची जी प्राइस होती ती ₹4 होती. म्हणजे 5 पेन्सिल ची प्राइस जर आपल्याला फाइंड आउट करायची आहे, तर 5 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे रुपीज किती आलं या ठिकाणी 20. आता बघा या ठिकाणी काय होतंय, की 6 प्लस 20 किती झालेलं आहे या ठिकाणी ₹26. आता ती जेव्हा शॉपकीपरला काय करते ₹50 ची नोट देते, तर तिला किती पैसे वापस मिळेल असा प्रश्न आहे. म्हणजे 50 मायनस 26 करावं लागेल. आता अशा कंडिशनमध्ये बघा 10 मायनस 6 म्हणजे किती 4 आणि इथे किती होणार 4, 4 मायनस 2 म्हणजे 2.
म्हणजे काय झालं त्या ठिकाणी, तर ₹24 हे आन्सर येऊन राहिलेलं आहे. ओके. तर ऑप्शन नंबर सेकंड बघा, ₹24 हे काय होईल त्या ठिकाणी, क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर होईल. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड लक्षात आलेला असेल बघा. आपण काय करू त्या ठिकाणी, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू, क्वेश्चन नंबर थर्ड. नवनीत पब्लिकेशनचं जे बुक आहे बघा, त्या बुकमध्ये कॉइन अँड करन्सी या टॉपिकवर जे काही क्वेश्चन दिलेले आहेत, ते सगळे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. क्वेश्चन नंबर थर्ड बघा, हाऊ मेनी रुपीज 200 नोट्स विल अ पर्सन गेट इफ ही गिव्स 80 कॉइन्स ऑफ ₹5? म्हणजे बघा, एक व्यक्ती आहे ज्यांनी काय केलं, 80 कॉइन्स दिले. किती रुपीजचे? ₹5 आणि त्या बदल्यामध्ये त्याला काय पाहिजे त्या ठिकाणी, 200 रुपीजचे नोट्स पाहिजे. मग त्या पर्सनला आपण किती नोट्स देऊ, असा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, कॉइन किती होते, ते 80. किती रुपीजचे कॉइन होते, तर ₹5चे कॉइन. जर आपण 80 मल्टिप्लाय बाय 5 केलं तर किती येते या ठिकाणी, 400. म्हणजे काय होतंय, की ज्या वेळेला तो पर्सन ₹5चे 80 कॉइन्स देतो, याच्या वेळेला त्याची जी टोटल अमाउंट असते बघा, ही किती झालेली आहे त्या ठिकाणी, ₹400 इतकी झालेली आहे. ओके. आता काय म्हटलेलं आहे, की ज्या वेळेला त्याला काय पाहिजे त्याच्या बदल्यामध्ये, तर ₹200च्या नोट पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये बघा, आपल्याला काय करावं लागेल, की हा 400 याला डिव्हायडेड बाय काय करू आपण, 200. मग आपल्याला माहिती आहे हा 0 कॅन्सल आणि 4 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे काय होतं या ठिकाणी 2. म्हणजे बघा, ज्यावेळेला तो पर्सन काय करतो, ₹5चे 80 कॉइन्स देतो आणि त्याच्या मोबदल्यात जेव्हा तो 200च्या नोट्स मागतो, तर त्याला किती नोट्स दिले जातील त्या ठिकाणी, तर 2 नोट्स. म्हणजे बघा, ऑप्शन नंबर थर्ड हे काय होईल या ठिकाणी, क्वेश्चन नंबर थर्डचा आन्सर होईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हटलेलं आहे, की हाऊ मेनी ₹20 नोट्स विल सुदीप गेट इन एक्सचेंज ऑफ ₹500 नोट? बघा, एक व्यक्ती आहे ज्याने ₹500ची नोट दिली आणि त्याला काय पाहिजे, त्याच्या एक्सचेंजमध्ये ₹20च्या नोट्स पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये बघा, त्यांनी एक ₹500ची नोट्स दिलेली आहे. त्याच्या मोबदल्यात त्याला किती ₹20च्या नोट मिळेल, असा क्वेश्चन आहे. तर अशा वेळेला काय करायचं, हा जो 500 असतो याला डिव्हायडेड बाय काय करायचं, 20. मग काय होईल, 0 कॅन्सल आणि इथे काय होतं, 50 डिव्हायडेड बाय 2. मग 50 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे किती झालं त्या ठिकाणी, 25. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीने जर 500ची नोट दिली आणि त्या मोबदल्यात त्यांनी काय केलं, ₹20च्या नोट्स मागितल्या, तर त्याला टोटल किती नोट्स वापस मिळतील त्या ठिकाणी, तर 25. हा जो क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, त्याचं ऑप्शन नंबर सेकंड हे काय होणार त्या ठिकाणी, आन्सर येणार. ओके. क्वेश्चन नंबर 5 बघा, काय म्हणत आहे, की अनिश हॅज ₹560 इन इक्वल नंबर ऑफ ₹5 कॉइन्स अँड ₹2 कॉइन्स. हाऊ मेनी ₹5 कॉइन्स डज शी हॅव? आता बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. जेव्हा इक्वल नंबर ऑफ कॉइन्स आहे, कोणते, ₹5चे आणि ₹2चे, अशा कंडिशनमध्ये काय करायचं, पहिल्यांदा 5 + 2 करायचं. ओके. मग 5 + 2 म्हणजे किती आलं, 7. आता काय करायचं, जो तुमचं काय आलेलं आहे, टोटल नंबर ऑफ कॉइन्स आलेले आहे, त्याला काय करायचं, डिव्हाईड करायचं. कशाला डिव्हाईड करायचं, तर 560ला डिव्हायडेड बाय काय करू आपण त्या ठिकाणी, 7. मग अशा कंडिशनमध्ये बघा, 7 8 जा 56 आणि 0 म्हणजे किती आन्सर आलेला आहे तुमचं या ठिकाणी, 80 आन्सर आलेला आहे. याचा अर्थ बघा, हा क्वेश्चन खूप ईझी आहे, की तुम्हाला ₹5चे कॉइन्स आहे आणि ₹2चे कॉइन आहे. नंबर ऑफ कॉइन सेम आहे आणि टोटल अमाउंट 560 आहे. अशा वेळेला 5 + 2 करायचं, किती आलं, 7 आणि या 7नी 560ला डिव्हाईड करायचं. याचा अर्थ काय होतो, की तो जो पर्सन आहे अनिश, त्याच्याकडे बघा काय होतंय, की ₹5च्या पण 80 नोट्स आहे. म्हणजे सॉरी, 5 रुपीजचे किती कॉइन्स आहे, 80 कॉइन्स आहे आणि ₹2च्या पण किती कॉइन्स आहे, 80. म्हणजे आपला आन्सर काय असेल त्या ठिकाणी, ऑप्शन नंबर 4 80. ओके. क्वेश्चन नंबर 6 बघा, 6 काय म्हटलेलं आहे, की नेहा हॅज 3 ₹200 notes, 5 ₹100 notes, 6 ₹5 coins and 5 ₹10 notes. How much money does नेहा have? बघा, नेहा नावाची ती एक जी मुलगी आहे, तिच्याकडे काय म्हणते, 3 नोट्स आहे ₹200च्या. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2 करू, किती होईल त्या ठिकाणी, तर ₹600. ओके. त्याच्यानंतर 5 नोट्स आहे, किती रुपीजच्या, तर ₹100च्या. मग 5 मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे ₹500 होईल. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, 6 नोट्स आहे किंवा 6 कॉइन्स आहे, किती रुपीजच्या, ₹5 म्हणजे काय होईल या ठिकाणी, तर 6 5 जा 30, ₹30 होईल. आणि परत बघा, 5 नोट्स आहे ₹10च्या म्हणजे किती व्हायला पाहिजे या ठिकाणी, तर ₹50. ओके. आता काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, हाऊ मच मनी डज नेहा हॅव? याची टोटल करू बघा. टोटल करत असताना आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी, ज्यावेळेला टोटल फाइंड आउट करतो, तर इथे 0 येणार. ओके. 3 + 5 इथे 8 होणार आणि
6 + 5 किती व्हायला पाहिजे? 11. म्हणजे 1180 हे ऑप्शन असायला पाहिजे. तर बघा ऑप्शन नंबर सेकंड हे आन्सर आहे. म्हणजे अशा कंडिशनमध्ये बघा मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यानंतर आन्सर काय करायचं फाइंड आउट करायचा. हा प्रश्न लक्षात आलेला असेल बघा, की 3 नोट्स होत्या ₹200 5 नोट्स रुपीज 5 नोट्स होत्या ₹100 6 नोट्स होत्या ₹5 किंवा 6 कॉइन्स होते ₹5 आणि 5 नोट्स होत्या ₹10 तर अशा अमाउंटमध्ये जर टोटल काढायचं असेल, तर या प्रकारे हा क्वेशन सॉल्व्ह करायचा. ओके. क्वेशन नंबर 7 बघा. काय म्हटलेलं आहे? इफ ₹4860 आर डिस्ट्रिब्युटेड इक्वली अमॉंग 9 पर्सन, हाऊ मेनी रुपीज विच ईच पर्सन हॅव? बघा इक्वली डिस्ट्रिब्युटेड असेल ना, अशा कंडिशनमध्ये ऑलवेज तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी डिवायडेशन करायचं आहे. मग आपण काय करू? 4860 डिवायडेड बाय काय करू? 9. बघा इथे जर असं समजत नसेल तर आपण या फॉर्ममध्ये डिवायडेशन करून बघू. काय होणार त्या ठिकाणी? की जेव्हा आपण बघा इथे 6 आहे, डिवायडेशन करू तर 9 5 जा किती होतं? तर 45 इथे लिहिला 45. 8 - 5 किती? 3. तसा तर 4 - 4 0. हा बघा हा 6 इथे खाली आलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी, की आता आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल त्या ठिकाणी? तर 9 4 जा किती होईल त्या ठिकाणी? 36 आणि इथे बघा 0 आहे. इथे 0 आहे म्हणून इथे 0 आणि 0 - 0 म्हणजे बघा किती आलेलं आहे? 540 आलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे काय होईल? क्वेशन नंबर काही नाही क्वेशन नंबर 7 मध्ये फक्त डिव्हायडेशन करायचं होतं. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8 बघा काय म्हणत आहे त्या ठिकाणी, की विभा वेंट टू बँक. बघा या ठिकाणी कोण आहे? विभा. ही विभा काय करत आहे? विभा वेंट टू बँक विथ 8 नोट्स ऑफ ईच ऑफ ₹50 अँड ₹100. शी आस्क्ड फॉर ₹20 नोट्स इन एक्सचेंज. हाऊ मेनी ₹20 नोट्स विल शी गेट? बघा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि समजून घ्यायचा, की नेमकं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे. तर काय म्हणत आहे, की विभा काय केली बँकेमध्ये गेली आणि तिने काय केलंय ₹8 म्हणजे सॉरी ₹50च्या किती नोट्स नेल्या त्या ठिकाणी? 8 नोट्स. म्हणजे 8 नोट्स ऑफ ₹50 अँड ₹100 ईच. तर बघा तिच्याजवळ काय होतं ₹50च्या किती नोट्स होत्या? 8. म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 50 किती होतं? 400. परत बघा तिने काय केलं त्या ठिकाणी 8 नोट्स घेतल्या. किती रुपीजच्या? ₹100च्या. मग 8 मल्टिप्लाय बाय 100 किती झालं? 800. म्हणजे बघा टोटल तिच्याजवळ किती अमाउंट होती त्या ठिकाणी? तर 1200 इतकी अमाउंट होती. कारण 400 प्लस 800 1200. आता ती काय केली? बँकेमध्ये गेली. बँकेमध्ये तिने काय केलं त्या ठिकाणी ₹50च्या 8 आणि ₹100च्या 8 नोट्स दिल्या. म्हणजे तिने टोटल अमाउंट किती दिली त्या ठिकाणी? ₹1200 दिली आणि तिने एक्सचेंजमध्ये ₹20च्या नोट्स मागितल्या. आता तिला किती नोट्स मिळाल्या असतील? तर अशा कंडिशनमध्ये बघा हा जो 1200 आहे त्याला डिव्हायडेड बाय काय करायचं? 20. हा 0 आणि हा 0 कॅन्सल. मग काय होणार? 120 डिव्हायडेड बाय 2. आता 120 डिव्हायडेड बाय 2 म्हणजे किती होतं त्या ठिकाणी? 60. तर हा जो क्वेश्चन आहे बघा त्याचं ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय होणार त्या ठिकाणी आन्सर येणार. लक्षात आलेलं असेल तुम्हाला? चला आपण क्वेश्चन नंबर 9 घेऊ. काय म्हटलेलं आहे? देअर आर नोट्स नंबर्ड 851785 टू 851800 इन अ बंडल ऑफ ₹50 नोट्स. हाऊ मच मनी इज इन द बंडल? म्हणजे बघा काय म्हणत आहे, की बंडलमध्ये 785 पासून 800 ह्या नोट्स कशाच्या होत्या? ₹50च्या होत्या. तर टोटल किती नोट्स होत्या आणि मग किती मनी असेल असं विचारलेलं आहे. तर काय करायचं बघा 851800 मधून काय करायचं 851785 याला काय करायचं सबट्रॅक्ट करायचं. मग 10 - 5 किती 5? इथे बघा काय होणार 9 9 - 8 1 परत इथे 7 7 - 7 0 0 0 0 म्हणजे किती नोट्स आहे त्या ठिकाणी? तर नंबर ऑफ नोट्स बघा हे किती आहेत तुम्हाला त्या ठिकाणी? तर 15. मग आपल्याला विचारलेलं आहे त्या ठिकाणी हाऊ मच मनी? मग काय करायचं 15 मल्टिप्लाय बाय काय करू आपण त्या ठिकाणी 50. आता बघा 0 लिहून घ्यायचा आणि काय होतं त्या ठिकाणी 15 5 जा किती होतं त्या ठिकाणी 75. म्हणजे बघा ₹750 हे या क्वेशनचा आन्सर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या क्वेशनचा आन्सर असेल. हा क्वेशन लक्षात आलेला असेल बघा. तुम्हाला नंबर ऑफ नोट्स दिलेले आहे. तर पहिल्यांदा आपण काय केलं टोटल नंबर ऑफ नोट्स काढलं आणि मग त्याला अमाउंटनी मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला टोटल काय मिळालं त्या ठिकाणी मनी किती आहे हे समजलेलं आहे. ओके. क्वेशन नंबर 10 बघा काय म्हणत आहे, की निखिल पर्चेस 3 चॉकलेट बार फ्रॉम अ शॉप. ही पेड ₹50 टू द शॉपकीपर अँड गॉट ₹5 बॅक. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ इच चोकोबार? बघा पहिल्यांदा काय होतं, की एक निखिल नावाचा व्यक्ती आहे.
तो दुकानात जातो. किती चॉकलेट बार मागतो त्या ठिकाणी 3 आणि काय करतो ₹50 ची नोट देतो. अशा कंडिशनमध्ये तो जो शॉपकीपर असतो तो ₹5 काय करतो त्या ठिकाणी वापस करतो. म्हणजे एक चोकोबार किती रुपयाचा असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. काय होतं बघा सगळ्यात पहिल्यांदा ₹50 ची नोट जेव्हा तो देतो, अशा कंडिशनमध्ये त्याला किती रुपीज वापस मिळतात तर ₹5. मग 50 - 5 म्हणजे किती झालं 45. याचा अर्थ बघा 3 चॉकलेट जो काय आहे त्या ठिकाणी बार आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी तर ₹45. मग तुम्हाला काय करायचंय 1 चॉकलेट बारची काय करायची आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग अशा कंडिशनमध्ये बघा तुम्हाला काय करायचंय 45 ला 3 ने काय करायचं डिव्हाईड करायचं. म्हणजे ₹15 हे काय येईल तुमचा आन्सर येईल. याचा अर्थ बघा हा जो क्वेश्चन नंबर 10 आहे, त्याचं ऑप्शन नंबर 3 हे काय होणार त्या ठिकाणी आन्सर होणार. ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 11 की मनू हॅज 6 ₹10 नोट. तिच्याजवळ ₹10 किती नोट्स आहेत त्या ठिकाणी 6 म्हणजे किती अमाउंट होणार टोटल तर ₹60 आणि सम कॉइन ऑफ ₹5 बघा म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणते सम कॉइन ऑफ ₹5 म्हणजे किती आहे ते माहित आहे का त्या ठिकाणी नाही. 5 मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे किती झालं 5x. बघा काय म्हणत आहे एक मनू नावाची मुलगी आहे तिच्याजवळ 6 नोट आहे किती रुपीजच्या ₹10 आणि सम कॉइन आहे ₹5 पण ₹5 किती कॉइन आहे हे आपल्याला माहित नाही. म्हणून त्याला आपण एक्स कन्सिडर केलं. आणि टोटल बघा तिच्याजवळ किती अमाउंट आहे म्हणता येतात इफ ही हॅज 205 इन टोटल म्हणजे जर तिच्याजवळ काय असेल टोटल 205 इतकी अमाउंट असेल तर अशा कंडिशन मध्ये बघा तुम्हाला काय विचारलेलं आहे की हाऊ मेनी ₹5 कॉइन डज ही हॅव. मग आता काय होणार त्या ठिकाणी बघा या क्वेश्चनला तुम्हाला सॉल्व्ह करत असताना काय होतं या ठिकाणी की जर आपण विचार केला तर टोटल अमाउंट किती आहे त्या ठिकाणी तर 205 आहे आणि ₹10 नोट 6 आहे म्हणजे ती जी अमाउंट आहे ती किती आहे ₹60 आहे. आपण काय करू की 205 मधून 60 ला मायनस करू. आता 205 मधून 60 ला मायनस केल्यानंतर इथे 5 इथे 10 - 6 काय होईल 4 आणि इथे किती होणार 1 म्हणजे 145. बघा काय होत आहे की टोटल अमाउंट 205 आहे. आपल्याला माहिती आहे की ₹10 6 नोट होत्या. मग त्याच्यातून 60 मायनस केलं तर किती आलं 145 इतकं अमाउंट आलं. आता काय करायचं बघा ₹5 चे किती कॉइन आहे हे जर फाइंड आउट करायचं आहे. अशा कंडिशनमध्ये 145 ला कशाने डिव्हाईड करायचं 5 ने डिव्हाईड करायचं. मग काय होणार त्या ठिकाणी तर आपण याचं जेव्हा डिव्हायडेशन करतो बघा तर 5 2 चा काय होतं 10 मग 14 - 10 किती 4 आणि 45 आहे म्हणजे 5 9 चा म्हणजे जेव्हा तुम्ही 145 ला 5 ने डिव्हाईड करता तर आन्सर किती येतं 29. तर बघा हा जो क्वेश्चन नंबर 11 आहे त्याचा ऑप्शन नंबर 29 हे आन्सर आहे. हा क्वेश्चन थोडासा कठीण आहे बघा. तुम्हाला ₹10 किती नोट आहे 6 नोट आहे हे माहित आहे. पण ₹5 किती कॉइन आहे हे माहित नाहीये. पण तुम्हाला टोटल अमाउंट दिलेली आहे. मग अशा वेळेला टोटल अमाउंट मधून काय करायच्या ₹10 च्या नोट किती होत्या 6 तर ती अमाउंट झाली 60 तर 205 मधून 60 ला मायनस करायचं आणि जो अमाउंट भेटतो त्याला 5 ने डिव्हाईड करायचं म्हणजे तुम्हाला टोटल नंबर ऑफ ₹5 कॉइन माहित पडतात. चला आजच्या व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन बघा की काय म्हटलेलं आहे व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ ₹50 नोट्स दॅट कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम ₹970 की ₹970 जर आपण एखाद्याला दिले तर आपल्याला जास्तीत जास्त ₹50 किती नोट्स मिळतील. असा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बघा डिव्हायडेशन करा सरळ सरळ. काय होत आहे की 970 डिवाइडेड बाय 50 असतं. 0 तसाही कॅन्सल झाला. म्हणजे 97 डिवाइडेड बाय 5. तर आपण काय करू 5 आणि 97 याचं डिव्हायडेशन करू. 5 1 चा काय होतं 5 9 - 5 4 इथे 7 5 9 चा किती होणार त्या ठिकाणी 45 इथे 2 म्हणजे बघा इथे 19 आलेला आहे तुमचा जो क्वेश्चन आहे म्हणजे आन्सर काय असेल ऑप्शन नंबर 3 19 असेल. तर बघा या पद्धतीने हा चॅप्टर कव्हर केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कॉइन अँड करन्सी या टॉपिकवर एखादी 2 प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. काही क्वेश्चन ईझी असतात, काही क्वेश्चन हार्ड असतात. परंतु प्रश्न व्यवस्थित वाचा, व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि नेमकं काय विचारलेलं आहे, काय दिलेलं आहे, या सगळ्यांचा ताळमेळ जोडून प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या ऑप्शनमधून सॉल्व्ह करा. तर चला आजसाठी मी इथेच थांबते त्या ठिकाणी. धन्यवाद. आपण काय करू त्या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत जेवढा पोर्शन झालेला आहे, त्या सगळ्यांचा काय करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आजसाठी मी इथेच थांबते. बाय.